सर्वप्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम. श्रोतेहो, आज जागतिक योग दिन आहे आणि या योग दिनानिमित्त म्हणजे आपल्या आध्यात्मिक क्षेत्रामध्येच म्हणजे आपल्या लीळाचरित्रात किंवा आपल्या स्वामींनी या योग दिनाचं आपल्याला काही महत्त्व सांगितलेलं आहे का? आणि ते सांगितलेलं आहे तर नेमकं मग ते कशा प्रकारे सांगितलेलं आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते जाणून घेणार आहोत. तर बंधूंनो, योग म्हणजे फक्त शरीर वाकवण्याची कला नाही, तर ते शरीर, मन आणि आत्मा याचा सुंदर एक संगम आहे. हे एक आज आपण जे आरोग्याचे नियम पाळतो त्याची बीजे आपल्याला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या आधीच पेरलेली होती. आज आपल्याला डॉक्टर सांगतात योग्य आहार घ्या, पण आधीच आपल्याला हे स्वामींनी सांगून दिलेलं आहे की प्राणासी आहार द्यावा. आज डॉक्टर सांगतात जेवणानंतर थोडं चालावे आणि स्वामी स्वतः भोजनानंतर ते शतपावली करत असत आणि त्या कृतीतून स्वामींनी सांगितलेलं आहे आपणही आपल्या भोजनानंतर शतपावली करायलाच पाहिजे. आणि आज आपल्याला डॉक्टर सांगतात की जेवणानंतर चाललेलं चांगलं असतं. आणि आज आपल्याला जे काही तज्ज्ञ लोक आहेत, जे डॉक्टर आहेत, ते सांगतात शुद्ध पाणी प्या, स्वच्छता राखा. पण हे सुद्धा नियम आपल्याला आधीच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेला आहे. हे नियमसुद्धा आपल्याला स्वामींनी आधीच सांगून हे आचार आपल्याला घालून दिलेला आहे. म्हणजे स्वामी ते आचार शुद्ध पाणी प्या म्हणजे अशामधून सांगतात की पाणी आपण आता महानबा पंथामध्ये तो आचार आहे, तो रूढी आहे, ती परंपरा आहे की वस्त्र गाळ करून पाणी पितात, म्हणजे त्याला शोधणे असे एक नाव आहे. आणि त्यामुळे काय होते, या वचनामुळे, या आचारामुळे त्या परमेश्वराची त्या सूक्ष्म त्या जीवजंतूवर सुद्धा त्या ईश्वराची कशा प्रकारे करुणा आहे ते आपल्याला दिसून येते. त्यामध्ये या मनुष्याच्या आरोग्याविषयी तर करुणा स्वामींची इथे दिसून येते. तो आचार स्वामींनी आपल्याला सांगितला ते सुद्धा दिसून येतं. पण खरंच तो सूक्ष्म ते जीवजंतू आहेत त्यांना सुद्धा कुठल्याच त्रास न होता आपल्याला पाणी पिता यावं, आपलं आरोग्यही चांगलं राहावं, असा आचार इथे स्वामींनी सांगितलेला आहे. आणि ह्या स्वामींनी शोधून पाणी पिणे हा आचार आपल्याला दिलेला आहे. आज आपण निरोगी राहण्यासाठी योग करतो, व्यायाम करतो, चालतो, आहार नियंत्रित ठेवतो, परंतु स्वामींच्या जीवनाकडे जर आपण पाहिलं तर हे सर्व आचार स्वामींच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला दिसून येतात. म्हणून योग म्हणजे फक्त एक आसनाचा सराव नाही. योग म्हणजे संयमित आहार, शुद्ध आचार, नियमित हालचाल आणि निरोगी जीवनशैली आणि हाच त्या योगाचा संदेश श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला त्यांनी त्यांच्या आचरणातून आपल्याला दाखवून दिलेलं आहे. म्हणजे या योग दिनाचं महत्त्व सुद्धा आपल्या लीळाचरित्रामध्ये दडलेलं आहे, आपल्या लीळाचरित्रामध्ये सांगितलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवंत म्हणतात युक्तहार विहारश्च युक्तचेष्टश्च कर्मसु युक्त स्वप्नावबोधश्च योगो भवति दुःखः. म्हणजे ज्याचा आहार, ज्याचा विहार संयमित आहे, त्यांचे आचरण संतुलित आहे, त्याच्या दुःखाचा नाश इथे होतो. त्याचा योग दुःखाचा नाश करणारा तो ठरत असतो. म्हणजे हेच भगवद्गीतेमधली हीच शिकवण आपल्याला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेली आहे. किती सुंदर संदेश आहे. योगाची सुरुवात ही शरीरापासून होते, पण त्याचे अंतिम ध्येय आध्यात्मिक उन्नती असते. आणि हाच संदेश आपल्याला श्री चक्रधर स्वामींच्या जीवनातूनही दिसून येतो. योगाची सुरुवात आपल्या शरीरापासून होते, पण त्याचा अंतिम ध्येय मात्र आपल्या आत्मिक उन्नतीसाठी योग्य असतं. आपल्या आत्मिक उन्नतीसाठी म्हणजे जर आपलं शरीर जर चांगलं असेल तर आपण त्या परमेश्वराचं नामस्मरण करू. आपलं शरीर जर निरोगी असेल तर परमेश्वराचं चिंतन आपण करू. आपलं शरीर जर धष्टपुष्ट असलं तर आपण
त्या देवाच्या ठिकाणी काही सेवादास्य करू. पण आपलं शरीरच जर आपल्याला साथ देत नसेल तर आपण त्या परमेश्वराचं चिंतन करू शकत नाही. कारण आपल्या मनामध्ये सतत त्या परमेश्वराचं चिंतन असण्यापेक्षा आपल्या शरीरामध्ये कशाच्या वेदना आहेत, काय दुखत आहे, आपलं काय कोणता पार्ट खराब झालेला आहे याकडे जास्त लक्ष असतं आणि त्याचंच चिंतन आपल्याला होत असतं. म्हणून हे व्यायाम, हे योग महत्त्वाचा आहे. आजचा दिवस, पूर्वीच्या काळी या योग दिवस काही साजरा करत नव्हते, पण आज सोशल मीडिया द्वारे ह्या योग दिनाला खूप महत्त्व दिलं जातं आणि ह्याला जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. पण या योग दिनानिमित्तच मला म्हणजे थोडंसं लीळाचरित्रामध्ये डोकावून पाहू वाटलं की आपल्या आचारामध्ये पण काही आहे का ह्या योग दिनाविषयी. स्वामींनी पण आपल्याला या योग दिनाचं काहीतरी सांगितलेलं आहे का. आणि स्वामी या योग दिनाविषयी अजून एक सुंदर असं वचन स्वामींनी इथे म्हटलेलं आहे. मला ते वचन खूप सुंदर आहे. त्या वचनातून स्वामी म्हणतात, एक सुंदर असं वचन इथे स्वामींचं आपल्याला आढळून येतं. त्या वचनातून म्हणजे ते वचन स्वामी म्हणतात, व्यायाम वायू नासे. हे वचन अतिशय सुंदर आहे. व्यायाम केल्याने शरीरातील विकार, जडत्व आणि वायुजन्य त्रास दूर होतात. शरीर निरोगी आणि कार्यक्षम राहते. अशा प्रकारे स्वामींनी हे वचनसुद्धा या योगावर या व्यायामावर आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे हे योग करणे, योगासने करणे, हे व्यायाम करणे हे म्हणजे आतापासून नाही तर अनेक काळापासून ही चालू असणारी ही प्रथा आहे. अनेक काळापासून ही घडत येणारा हा संदेश आहे. पण आता लीळाचरित्राकडे जर थोडंसं डोकवल्या गेलं तर लीळाचरित्रातील मला एक लीळा आठवते. एकदा नागदेवचार्य आणि नाथोबांना एक श्राद्धाच्या जेवणाचं निमंत्रण आलेलं होतं. तिथे त्यांनी भोजन करण्यासाठी तिथे त्यांना विनंती केलेली होती. मग ते त्या पुरुषाला, त्या माणसाला म्हणतात की जर आम्हाला स्वामींनी पाठवलं तर आम्ही नक्कीच येऊ. मग ते ब्राह्मण ते स्वामींकडे येतात. स्वामींना विचारतात, जीजी मला भट्टोबास आणि नाथोबांना यांना दोघांना आमच्या घरी श्राद्ध आहे तर त्यासाठी भोजनासाठी निमंत्रण द्यायचं आहे. तर स्वामी म्हणतात जर ती येत असतील तर जा. तर ते म्हणतात, ते म्हणजे स्वामी पाठवतील तर आम्ही येतो. मग ते म्हणजे येत असतील तर जा. मग असं म्हणून ते थोड्या वेळाने तिकडे गेले आणि त्यांना म्हणतात चला चला उशीर व्हायला जेवायला, आता चला निघूया. तेव्हा ते म्हणतात नाही, आम्ही स्वामींना दंडवत करून येतो. भक्त म्हणतात, भट्टोबास आणि नाथोबा म्हणतात आम्ही देवाला दंडवत करून येतो. तेव्हा ते म्हणतात नाही, उशीर होत आहे, चला आता जेवायला. मग गडबडीमध्ये हे पण तसेच निघून जातात. तिथे जेवणाची तयारी झालेली असते, मस्त छानपैकी भोजन करतात आणि भोजन करून परत देवाकडे येत असतात. आणि देवाकडे येत असताना इथे स्वामी आता ते परब्रह्म परमेश्वर ईश्वर सर्व जाणतात. देवांना सगळं माहिती होतं की आता हे जेवण करून आलेले आहेत आणि इतकं जेवण करून आलेले आहेत की त्यांना चालणंसुद्धा कठीण होत होतं. आणि आधीच स्वामीने सांगितलेलं आहे की आपण सात्विक आहार घ्यावा. आता ते स्वामींकडे येऊन पोहोचलेले आहे. ते येत असतात तेव्हाच स्वामी बायसाला म्हणतात दरवाजा लावा, त्या दोघांनाही येऊ देऊ नका. तेव्हाच बायसा म्हणतात काय झालं जीजी, स्वामी जगन्नाथा काय झालेलं आहे, काय त्यांच्याकडून चूक झालेली आहे का. तर मग कशी तरी स्वामींना विनंती करून ते पण देवाला म्हणतात आमच्याकडून खरंच आमची चूक झालेली आहे असं म्हणून मध्ये येतात आणि म्हणतात आमच्यावर तुम्ही असं रुसू नका देवा, आमच्यावर तुम्ही असं राग धरू नका, आमची चूक झालेली आहे तर आम्हाला त्या चुकीची शिक्षा द्या. तेव्हा स्वामी त्यांना जिजे आम्ही स्वामी एका श्राद्धेच्या भोजनाला आम्ही जाऊन जेवलो. स्वामी आता आम्ही तिथे जेवण केलेलंच आहे, आता आमची ही चूक झालेली आहे. ते नम्रपणे आपली चूक मान्य करतात. तेव्हा स्वामी काही क्षण इथे शांत राहतात आणि मग स्वामी म्हणतात महात्म्याने असे भोजन का बरं करावे. दोघांनाही आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी स्वामींच्या चरणी मस्तक ठेवलेलं आहे.
जी स्वामी, आता आमची चूक झालेली तर आहे, पण आता यासाठी आम्हाला ही चूक सुधारण्यासाठी आम्हाला दंड द्या. तेव्हा स्वामींनी त्यांना रागाने नाही तर शिकवण देण्यासाठी सांगितले, जा राजमठावरून उड्या मारा. ते दोघेही आज्ञाधारक होते. त्यांनी उड्या मारायला सुरुवात केलेली आहे आणि एक नाही, दोन नाही, तर अनेक तिथे उड्या मारलेल्या आहेत. शरीर जड झाले होते, हालचाल करणे कठीण जात होते, घाम फुटला, दम लागला. मग स्वामींनी त्यांना एवढं होऊनही परत स्वामींनी त्यांना दंडवत घालण्यास सुद्धा सांगितलेले आहे. ते दंडवत सुद्धा घालत राहिलेले आहेत आणि इथे आता त्यांना खऱ्या प्रकारे आपल्याकडून काय चूक झाली ते इथे भक्तिजनालाही कळलेलं आहे. आणि या लीळेकडे आपल्या बघण्याचा दृष्टिकोन इतकाच की ती शिक्षा नव्हतीच, तर ही जीवन बदलून देणारा एक गहन असा संदेश आहे. एक जीवन बदलून टाकणारी एक शिक्षा आहे, जीवन बदलून टाकणारी एक आपल्याला शिकवण आहे. आता त्यांना आपल्या चुकीची जर खरी जाणीव इथे दोघांनाही झालेली आहे, तेव्हा स्वामींचा उद्देश इथे शिक्षा देणे नव्हताच, तर एक मोठा जीवन संदेश देणे होता. स्वामी जणू सांगत होते, जीवन हे शरीर टिकवण्यासाठी आहे, शरीराला ओझं बनवण्यासाठी नाही. अति भोजन केल्याने शरीर जड होते, आळस वाढतो, साधना कमी होते आणि आरोग्य बिघडते. म्हणूनच स्वामी म्हणतात, प्राणासी आहार द्यावा, इंद्रियासी न द्यावा. म्हणजे शरीराला जितका आवश्यक आहे तितकाच आहार घ्यावा. आज योगशास्त्र आणि डॉक्टरही हाच संदेश आपल्याला देतात. संयमित आहार घ्या, नियमित चालत राहा, शरीर सक्रिय ठेवा. पण हा संदेश आपल्याला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी शेकडो वर्षापूर्वीच आपल्या आचारातून दिलेला आहे. स्वामी स्वतः भोजनानंतर शतपावली करत असत. शोधून पाणी पिण्याचा आचार ते भक्तिजनाला सांगत असत. निरोगी आणि शिस्तबद्ध जीवन जगण्याचा आदर्श येथे भक्तिजनाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी देत असत. म्हणून योग म्हणजे फक्त आसने नाहीत, योग म्हणजे संयम, योग म्हणजे शिस्त, योग म्हणजे योग्य आहार आणि योग म्हणजे निरोगी शरीरातून परमेश्वर भक्तीकडे जाणारा एक सुंदर मार्ग आहे. आणि हा मार्ग आपल्याला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी 800 वर्षापूर्वीच्या जगाला दाखवून दिलेला आहे. आता तुम्हाला ही लीळा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच कळवा. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर.